नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार राबवण्यात येत असलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत पोलीस आयुक्त आपल्या दारी हा उपक्रम 22 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता रामकुंड पोलीस चौकी पंचवटी पोलीस स्टेशन येथे पार पडलाय। पोलीस आयुक्त रणदीप कर्णिक यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या आणि सूचना जाणून घेतल्या। या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, स्थानिक नागरिक, व्यापारी आणि महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। नागरिकांनी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे। घरफोड्या, चोऱ्या, दरोडे, रस्त्यावरील छेडछाड, मादक पदार्थांचे सेवन आणि विक्री यांसारख्या समस्यांवर त्यांनी प्रकाश टाकलाय। रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची, पोलीस चौक्यांची संख्या वाढवण्याची आणि पोलीस दलातील प्रतिक्रिया वेळ कमी करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे। काही नागरिकांनी ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या घटनांबाबतही चिंता व्यक्त केली आहे। तसेच वाहतूक कोंडी, बेकायदेशीर पार्किंग आणि रस्त्यांवरील अतिक्रमण या समस्यांवरही चर्चा झाली आहे। श्री कर्णिक यांनी नागरिकांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या आणि त्यांना सविस्तरपणे उत्तर दिले। ते म्हणाले, नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे। नागरिकांनी मांडलेल्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही योग्य ती पावले उचलू। रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्यात येईल, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे आणि पोलीस दलाच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। ऑनलाईन फसवणुकीपासून नागरिकांचे संरक्षण कसे करता येईल याबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात येईल। वाहतूक व्यवस्थेतील समस्या सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांसोबत समन्वय साधून कार्यवाही केली जाईल। श्री कर्णिक पुढे म्हणाले, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आणि नागरिक यांच्यातील सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे। नागरिकांनी कोणतीही संशयास्पद घटना दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे। आपल्या तक्रारींची योग्य दखल घेतली जाईल याची खात्री बाळगा। यावेळी उपस्थित असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलंय। या उपक्रमामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढलाय आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक सकारात्मक वातावरण निर्माण झालंय। पोलीस आयुक्तालयानं असा उपक्रम नियमितपणे राबवण्याची घोषणा केली आहे। यामुळे पोलीस प्रशासन अधिक पारदर्शक आणि नागरिकांच्या जवळचे होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। मॅडम साहेब आहेत, कॉर्पोरेशन कमिशनर कदरी मॅडम आता आलेले आहेत आणि सर्वच जे डिपार्टमेंटचे हेड आहेत ते खूप इंटरेस्ट घेऊन मी परवाच्या मीटिंगमध्ये बघितलं। कारण काय, पोलीस विभागाचा रोल एक लिमिटेड रोल असतो। रस्त्यावर आम्हीच दिसतो तुम्हाला, पण मागे खूप वेगळे डिपार्टमेंट्स खूप काम करत असतात। तर मी ह्यावेळेला म्हणजे नाशिकमध्ये मी जे काय बघतोय ते सगळेच जण खूप इंटरेस्टेड आणि उत्साहाने कामाला लागलेले आहेत आणि सगळ्यांचं जे काही कॉपरेशन आणि कोऑर्डिनेशन आहे पोलीस बरोबर असेल किंवा एकमेकांबरोबर असेल ते अतिशय उत्कृष्ट आहे। त्यामुळे आपले जे काही आपला जो काही तो मधला दुवा आहे गव्हर्नमेंट आणि आम्ही ते चांगल्या प्रकारे त्याच्याही पुढे जाऊन फार आणि एक मॉडेल सिंहस्थ किंवा एखादा असा म्हणजे जे येणारे लोक जे आहेत त्यांनाही असं वाटलं पाहिजे की अरे नाशिकचा म्हणजे त्यांनी वाट बघितली पाहिजे। म्हणजे कुठेही पूर्ण प्रयागला होतो, उज्जैनला होतो, तर त्यांचं नाशिकचं त्यांना छान वाटलं पाहिजे की बाबा नाशिक काहीतरी वेगळं होतं आणि तो आपलेपणा येणाऱ्या सर्व लोकांना वाटलं पाहिजे। आपल्यालाही कमी त्रास झाला पाहिजे, पण एवढे लोक ज्या वेळेला बाहेरून येतात त्यावेळेला तो थोडाफार त्रास स्थानिक लोकांना होतोच। त्यात आम्ही एवढं प्रयत्न करू की आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही असा आम्ही प्रयत्न करू, पण थोडाफार तर द्यावाच लागेल। करणं डिफिकल्ट असतं, तर ते आपण प्रॉपरली करूया आणि आपला फीडबॅक वेलकम आहे। आपण सगळ्या रिटर्न पॉइंट फॉर्म मध्ये आपण हे करा, आणखीन आपण सर्वजण परत एकदा छानपैकी बसू। हॅलो, याच्यावर आपले बरेच लोकांनी काही सजेशन दिलेले आहेत, पण ज्या गोदावरी नदीचं प्रदूषण जे आहे त्या गोदावरी नदीच्या प्रदूषणाबाबतीत आपल्यापैकी असंख्य जे बसलेले आहेत तिथे त्यांनी त्याच्यावर काहीच भाष्य केलेलं नाहीये। तर ह्या सिंहस्थामध्ये किंवा सिंहस्थ सुरू व्हायच्या अगोदर ह्या गोदावरीचं प्रदूषण कसं कमी करता येईल या दृष्टीने आलेल्या निधीतून त्याच्यावर कायमस्वरूपी खर्च करून ही गोदावरी नदी प्रवाहित आणि प्रदूषण मुक्त होईल, की जेणेकरून लोकांना, जसं आता तुम्ही प्रयागराजला पाहिलं की त्यांनी ते तीर्थसुद्धा म्हणजे गंगेचं तीर्थसुद्धा प्राशन करू शकले इतकं त्यांनी स्वच्छ केलेली आहे। तर त्या दृष्टीने प्रयत्न होणं हे जास्त गरजेचं आहे। अर्थात हा भाग आपला नाहीये, पण एक जर आपण त्याच्या पाठीमागे पाठपुरावा केला किंवा त्याच्या बाबतीत जर लोकांना जागृत केलं
तर मध्यंतरी जलपुरुष आपले राजेंद्र सिंहजी इथे येऊन गेले आणि त्यांनी त्याबद्दल सुद्धा बरंच प्रबोधन केलं सगळ्यांचं पर्यावरणाच्या बाबतीत. तर या बाबतीत सुद्धा या सिंहस्थाच्या अगोदर त्या बाबतीमध्ये काहीतरी व्यवस्थित अशी कायमस्वरूपी अशी व्यवस्था या सिंहस्थाच्या निधीतून होईल आणि नाशिककरांचं आणि येणाऱ्या भाविकांचं देखील आरोग्य सुधरेल असं मला वाटतं. सेक्रेटरी सर्व डिपार्टमेंटचे होते आणि यावर आपण त्यात विस्तृत चर्चा झालेली आहे आणि मला वाटते कॉर्पोरेशन फार जोमाने याच्यासाठी कामाला लागलेलं आहे. काही जे जुने प्रकल्प नवीन करायचे किंवा त्याच्यामध्ये नवीन करायचे आणि हे कॉर्पोरेशनच्या, आता मी सांगणं योग्य नाही आहे, पण त्यांनी प्रायोरिटीवर घेतलेलं आहे. अतिशय चांगलं काम त्यांनी उज्ज्वल बरेच भिकारी वगैरे लोक बसतात आणि ते नदीच्या पात्रामध्ये थुंकत असतात. त्याच्यावर देखील आपल्या सगळ्यांचं लक्ष राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे असं सांगितलं गेलं की इथे पार्किंग वगैरे जे आहे ते मागच्या बाजूला राहिलं पाहिजे. हॉकिंगचा एक प्रॉब्लेम आहे. तर पार्किंगमध्ये जर का वयोवृद्ध लोक किंवा अपंग व्यक्ती, दिव्यांग जे असतात त्या लोकांना येण्यासाठी आपल्याकडे अशा बऱ्याच संस्था आहेत की ज्या आपल्याला या ठिकाणी व्हीलचेअर्स वगैरे देण्यासाठी तयार आहेत. त्यामध्ये आम्ही स्थानिक जे दुकानदार आहोत, इथले स्थानिक नागरिक आहोत, आम्ही पण आमच्यातर्फे प्रशासनाला तशी मदत करायला तयार आहे. आपल्या परिस्थितीनुसार आम्ही पण व्हीलचेअर्स त्यांना प्रोव्हाइड करू, जेणेकरून त्याची एक संकल्पना होईल की इथून समजा तो आपल्या सीतागुंफेकडे एखादा व्यक्ती गेलो तर तिथे त्याचं कलेक्शन सेंटर असेल. म्हणजे त्यांनी इकडनं पार्किंग बंद समजा चेअर घेतली तर ते तिथे जमा जरी केली तरी त्यांना त्याचा उपयोग होणार आहे. अशा पद्धतीची पण संकल्पना आपल्याकडे इथे राबवत आहे. धन्यवाद. सुरुवात केली आहे. तर जेव्हा सिंहस्थात आता 3 वर्ष येणार आहेत, 3 वर्ष आम्हाला मागच्या सिंहस्थात जो त्रास झालेला आहे तो न होता स्थानिकांना धरून सगळे प्रश्न सुरळीतपणे आणि गोडव्यामध्ये सॉल्व्ह करा. आणि सिंहस्थ कुंभनगरी फक्त नाशिक इंडियातच नव्हे, इट्स ऑन वर्ल्ड मॅप. सो द मेसेज शुड गो व्हेरी नाईस अँड ऑल द कमिंग फ्रॉम थ्रूआउट द वर्ल्ड पीपल शुड एन्जॉय द सिंहस्थ and they will enjoy because of police department. Thank you. धन्यवाद. जय हिंद. सर्वप्रथम आपण जे काही सांगितलं तर ते पण, कारण जोपर्यंत इकडे सीसीटीव्हीचं कव्हरेज वाढणार नाही तर तोपर्यंत हे क्राईम आणि हे विषय जे आहेत ना हे कंट्रोलमध्ये सगळा एरिया आपण कव्हर करू. त्याचबरोबर जी दुकानं आहेत किंवा जे कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट्स आहेत तर किंवा जे वेगळे इकडे अनेक मंदिरं आहेत, तर देवस्थान ट्रस्ट आहेत, तर त्यांना पण आपण जे रोड फेसिंग कॅमेरे आहेत, प्रत्येकाने 4-4 जरी रोडवर कॅमेरे लावले, कॅमेऱ्याला फार खर्च लागत नाही. 4 कॅमेरे लावायचे ते 25-30 हजार रुपये लागतात. 5-6 दुकानदार जरी एकत्र आले, 10 दुकानदार जरी एकत्र आले तर 2-2, 3-3 हजार रुपयामध्ये आपला पूर्ण रोड कव्हर होईल. तर हे सगळ्या प्रकारे आपण कव्हर करून घ्या. आणि जर गरज लागली तर आपण 163ची ऑर्डर काढू की जे कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट्स आहेत ते मोठ्या कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट्सनी कंपल्सरीली सीसीटीव्हीज रस्त्यावर लावायचे आणि जे छोटे इस्टॅब्लिशमेंट्स आहेत त्यांनी एक 10 किंवा 15 इस्टॅब्लिशमेंट्स एकत्र येऊन सीसीटीव्ही कव्हरेज कुठलं करायचं, काय करायचं ते स्थानिक पोलीस स्टेशन हे करेल. कारण काय, पोलीस मनुष्यबळ जे आहे ते लिमिटेड आहे आणि त्यांना आपण डिटेक्शनची साधनं जी दिली तर ते प्रत्येक गुन्हा डिटेक्ट करू शकतील. आणि सीसीटीव्ही जो आहे हा फार महत्त्वाचा त्यात माध्यम आहे. आपल्याकडे आता मागच्या काही दिवसामध्ये आपल्याकडे कॉर्पोरेट जे फंडिंग आहे, CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, तर त्याच्यामधून आपल्याला IAC कंपनीने 10 लाख रुपये दिलेत. आता बॉश कंपनीने 25 लाख आपल्याला कमिट केलेले आहेत. म्हणजे साधारण 500 कॅमेरे आपल्याला त्यातून मिळत आहेत. इतर पण काही कंपन्या येत आहेत. पण जोपर्यंत आपली सर्वच दुकानं किंवा कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट आहे, एक कॅमेरा लावायला काय त्याला फार मोठं हे असेल, आपण काय करतो, आपण त्या दुकानात फेसिंग लावतो, दुकानात कोण आलं, पण खरा काय प्रॉब्लेम झाला तर रोडच कव्हर व्हायला पाहिजे. तर ते आपण आता ते कोऑर्डिनेट करून मागे सर कड साहेबांनी आम्हाला नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.